नमस्कार. युद्धस्य कथारम्यः. बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचं स्मरण म्हणून साप्ताहिक विवेक, महा MTB आणि इतिहास संकलन समितीचा कोकण प्रांत विभाग यांनी आयोजित केलेली ही दृकश्राव्य व्याख्यानमाला. व्याख्यानमालेच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण परिचय करून घेणार आहोत या युद्धात मोलाचं योगदान देणाऱ्या मेजर जनरल जेकब यांचा. मी भारतीय ज्यू आहे असं अभिमानाने सांगणाऱ्या आणि तसं जगणाऱ्या मेजर जनरल जेकब यांचं संपूर्ण आयुष्य हे कृतिशील देशप्रेमाचं प्रतीक होतं. त्यांचं युद्धातलं योगदान आणि देशाविषयीची अनन्यसाधारण आत्मीयता आपल्यासमोर मांडणार आहेत पत्रकार कार्तिक लोखंडे. नागपूर इथून प्रकाशित होणाऱ्या आणि शतकाची परंपरा असलेल्या दैनिक हितवाद या वर्तमानपत्रात चीफ रिपोर्टर या पदावर कार्तिक लोखंडे कार्यरत आहेत. युद्धविषयक पत्रकारितेत विशेष रुची आणि अभ्यास असलेल्या कार्तिक लोखंडे यांनी अन्य राजकीय विषय तसंच विदर्भातील नक्षलवादावरही अभ्यासपूर्ण लेखन केलं आहे. भारत बांगलादेश सीमा भागात आयोजित केलेल्या पत्रकारांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कार्तिक लोखंडे यांची ही निवड झाली होती. राज्य शासनाच्या पुरस्कारासह अन्य प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित असलेल्या कार्तिक लोखंडे यांना मी आजचा विषय मांडण्याची विनंती करते. तत्पूर्वी तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक विनम्र आवाहन. बुद्धीला खाद्य आणि विचारांना चालना देणारे विवेकचे दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला, यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार श्रोतेहो. सर्वप्रथम साप्ताहिक विवेकचे मी आभार मानू इच्छितो. 2 कारणांसाठी. एक तर त्यांनी भारत पाकिस्तान युद्धाच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने आणि बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती ज्या युद्धातून झाली त्या युद्धाला त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित काही बाबींवर पुनश्च नव्याने आत्ताच्या पिढीसाठी प्रकाश टाकण्यासाठी युद्धस्य कथा रम्याः ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे त्याबद्दल. आणि दुसरं कारण म्हणजे मला या व्याख्यानमालेत बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. तर श्रोतेहो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1971 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. तत्कालीन ईस्ट पाकिस्तान किंवा पूर्व पाकिस्तान ह्याचे नंतर बांगलादेश या नवीन राष्ट्रामध्ये परावर्तन झाले. तो एक संघर्षाचा इतिहास आहे बंगाली लोकांसाठी. पण त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना घडल्या, अनेक व्यक्ती होती, अनेक स्थळं होती आणि काही तर अशा घटनासुद्धा होत्या की ज्या घटनांचं आज पुनश्च स्मरण करणं फार आवश्यक ठरतं येणाऱ्या पिढीसाठी एक प्रेरणेचा संदेश देण्यासाठी. 1971च्या त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या व्यक्तींनी आपापलं योगदान दिलं त्यांच्यापैकी एक होते तत्कालीन मेजर जनरल JFR जेकब. आता हे JFR जेकब कोण होते? JFR जेकब यांचं नाव तुम्ही शेवटचं ऐकलं असेल कदाचित 2016मध्ये, कारण 13 जानेवारी 2016ला त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर केवळ भारतातूनच नव्हे तर इस्रायल आणि बांगलादेश आणि जगाच्या पाठीवरील इतरही देशांमधून संदेश आले. भारतातलं जर बोलायचं झालं तर अगदी राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री आणि इतर सगळे राजकीय नेते, त्यासोबतच फोर्सेसचे जे चीफ आहेत त्या सगळ्यांनी संदेश दिले आणि सगळ्यांनी एकच गोष्ट म्हटली की लेफ्टनंट जनरल JFR जेकब यांचं योगदान बांगलादेशच्या मुक्तीमध्ये आणि भारत आणि पाकिस्तान या दरम्यान 1971 साली जे युद्ध झालं त्यामध्ये अतुलनीय आहे.
आता हे JFR जेकब कोण होते ह्याबद्दल आपण जाणून घेऊया. JFR जेकब यातलं JFR याचा आजच्या भाषेत सांगायचं तर फुल फॉर्म काय आहे? जॅक फार्ज राफेल जेकब. तुम्हाला ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल की JFR जेकब हे वंशाने बगदादी ज्यू होते. त्यांचा परिवार 18व्या शतकाच्या मध्यात इराकमधून भारतात आला होता आणि भारतात आल्यावर आज ज्याला आपण पश्चिम बंगाल म्हणतो त्या भागामध्ये ते स्थायिक झाले. त्यांच्या घरी त्यांनी लहानपणी फार गोष्टी ऐकल्या की हिटलरची सेना किंवा नाझीज हे कसे विश्वयुद्धामध्ये ज्यू लोकांना त्रास देतात आहे, होलोकॉस्ट ज्याला म्हटलं जातं. त्या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बालमनावर असे संस्कार झाले की त्यांना असं वाटायला लागलं की आपण हे कुठेतरी असा अन्याय किंवा अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध लढलं पाहिजे. 1923 साली जन्म झालेल्या JFR जेकब यांच्या लहानपणी या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता ते मोठे झाले आणि त्यांच्या घरी जे प्रताडित केले गेलेले ज्यू होते त्यापैकी एक परिवार आश्रयाला आला. त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकताना ह्यांचा संकल्प अधिकाधिक दृढ होत गेला आणि जसे जसे ते मोठे झाले, एका विशिष्ट वयोगटात आले, त्यानंतर त्यांनी स्वतःच्या घरी स्वतःच्या वडिलांना न सांगता तत्कालीन ब्रिटिश अधिपत्याखालील भारतीय आर्मीमध्ये जॉईन करायचं ठरवलं. ते जॉईनसुद्धा झाले आणि जेव्हा त्यांचं लिस्टिंग झालं त्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितलं तर वडिलांना पहिल्यांदा आश्चर्य वाटलं. ते काही फार त्याच्या सपोर्टमध्ये नव्हते, पण तरी त्यांनी शेवटी मुलांनी ठरवलं आहे तर सपोर्ट करायचं ठरवलं. शेवटी कन्व्हिन्स झाले ते. तर अतिशय तरुण असे JFR जेकब आर्मीमध्ये जॉईन झाल्यावर द्वितीय विश्वयुद्धामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंगवर असताना लढले. नॉर्थ इराक, उत्तरी आफ्रिका, बर्मा आणि सुमात्रा या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्शन्समध्ये त्यांनी भाग घेतला. त्या ॲक्शन्समध्ये भाग घेतल्यानंतर जेव्हा विश्वयुद्ध संपलं त्यानंतर भारतातसुद्धा स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आणि भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्रतेदरम्यान मात्र पार्टिशन झालं, फाळणी झाली. भारताची फाळणी झाल्यावर मग त्यावेळेस जे कोणते अधिकारी होते आर्मीमधले त्या सगळ्यांपुढे एक प्रश्न होता की आपण कोणत्या बाजूला जायचं. JFR जेकब यांनी त्यावेळेसच ठरवलं की मी भारतीय सेनेला जॉईन करेन, आय विल जॉईन द इंडियन आर्मी. आणि स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये ते भारतीय सेनेचा एक भाग होते. भारतीय सेनेचा भाग असताना त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कामगिरी करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान त्यांची सिनियरिटी वाढली होती. आर्टिलरी स्कूल्स ज्या आहेत ब्रिटनमधल्या आणि अमेरिकेमधल्या तिथेसुद्धा त्यांचं ॲडव्हान्स ट्रेनिंग झालं होतं आणि हळूहळू प्रमोट होत गेले. ते ब्रिगेडियर म्हणून त्यांचं प्रमोशन झालं आणि 1965च्या लढाईतसुद्धा त्यांनी भाग घेतला. पुढे आणखी प्रमोशन्स झालेत आणि 1967 नंतरच्या काळामध्ये ते मेजर जनरल म्हणून प्रमोट झाले. मेजर जनरल झाल्यानंतर त्यांना ईस्टर्न कमांड येथे चीफ ऑफ स्टाफची अपॉइंटमेंट देण्यात आली. ईस्टर्न कमांड पूर्वी कमांड जी होती त्याचे 1970च्या आसपास फार महत्त्व होते, कारण बांगलादेश ज्याला आज आपण म्हणतो तत्कालीन पूर्वी पाकिस्तान, इथे एक वेगळंच राजकीय नाट्य घडत होतं. पश्चिम पाकिस्तान म्हणजे आजचा ज्याला आपण पाकिस्तान म्हणतो तो भाग आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पेटली होती. त्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीमध्ये मी जात नाही, कारण आधीच्या वक्त्यांनी त्याबद्दल बरंच विस्तृत मार्गदर्शन केलेलं आहे. पण ती संघर्षाची ठिणगी पेटल्यानंतर शेवटी एक
काळ असा आला की भारताला फक्त आणि फक्त एक स्पेक्टेटर म्हणून राहणं शक्य नव्हतं. भारताला कुठेतरी त्या संदर्भात पावलं उचलणं भाग झालं होतं. का? कारण त्यातले सगळे जे निर्वासितांचे लोंढे होते ते सगळे भारतामध्ये येत होते आणि भारताच्या साधनसंपत्तीवर प्रचंड ताण येत होता. बॉर्डरिंग एरियाजमधली टेन्शन्स वाढत होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर मग भारताने जेव्हा ठरवलं की आपण यामध्ये पूर्णपणे उतरायचं, तेव्हा ईस्टर्न कमांडचं महत्त्व, पूर्वी कमांडचं महत्त्व जे आहे ते फार वाढलं. पूर्वी कमांडचं महत्त्व वाढलं ते दोन दृष्टीने, एक सुरक्षेच्या दृष्टीने आणि दुसरं भारताला जेव्हा यामध्ये पार्टिसिपंट म्हणून उतरावं लागलं तेव्हा बांगलादेशामधले जे बंगाली लोकांचा गट होता ज्यांनी मुक्तिवाहिनी बनवली होती, त्या मुक्तिवाहिनीच्या पण लोकांचं ट्रेनिंग करायचं, त्यांना एक सपोर्ट द्यायचा. कारण पाकिस्तान आर्मीनी इतके प्रचंड अनन्वित अत्याचार केले होते. तिथे लूटणे, बलात्कार, मारून टाकणे, रस्त्यांवर पकडून हे करणे आणि कितीतरी लोक मारल्या गेली. आणि त्या अत्याचाराच्या कथा अतिशय म्हणजे माणुसकीला लाजवतील अशा आहे. इतके जे अत्याचार केले त्यामुळे बंगाली लोकांमध्ये एक आपसूक भावना ही होती की आता पुरे झालं, आता पाकिस्तान मिलिटरीच्या अधिपत्याखाली आपल्याला राहायचं नाही आणि पाकिस्तानची सत्ता इथून उलथून टाकायची आणि आपल्या हातामध्ये सत्ता घ्यायची. या दरम्यान आंतरराष्ट्रीय परिस्थितीसुद्धा जी आहे ती थोडीशी वेगळी होती. भारतावर प्रचंड दबाव होता की भारताने यामध्ये युद्ध म्हणून पार्टिसिपेट करू नये, भारताने प्रयत्न करावा, थोडं शांत राहावं, हे करावं. त्यामध्ये पाकिस्तानला अमेरिकेची बऱ्यापैकी मदत पण होती. सोबतच चीननी काही आश्वासनं देऊन ठेवली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतात अंतर्गतसुद्धा व्यवस्थेमध्ये बऱ्यापैकी ताण होता. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तत्कालीन भारतीय लीडरशिप जी होती, भारतीय नेतृत्व जे होतं, त्यांनी बरेच दिवस विचार केला की आपण थोडंसं सबुरीने घेऊ. पण शेवटी एक काळ असा आला की तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधींना वाटलं की आता युद्ध करणं हे अटळ आहे. त्या दरम्यानच्या काही घटना होत्या, त्यावर एक अतिशय संक्षिप्तपणे प्रकाश टाकूया. की 1971च्या सुरुवातीला इंदिरा गांधींनी एक बैठक बोलावली. त्यामध्ये तत्कालीन आपले आर्मी चीफ जनरल सॅम मानेकशॉ, जे पुढे फील्ड मार्शल झाले, तर सॅम मानेकशॉंनासुद्धा बोलावण्यात आलं आणि त्यांना विचारण्यात आलं की आपण जर आता युद्ध केलं तर आपण जिंकू की नाही. तर सॅम मानेकशॉंनी त्यावेळेस म्हटलं की तुम्ही म्हणाल तर आम्ही युद्ध जरूर करू, पण आत्ता जर केलं तर आय विल ॲश्युअर यू 100% डिफीट. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. सगळी राजकीय नेते मंडळी तिथे होती, देशातले धुरीण तिथे होते. त्या सगळ्यांनी मग विचारलं. तर सॅम मानेकशॉंनी सांगितलं की आता पावसाळा लागेल आहे, पावसादरम्यान बांगलादेश च्या मुक्तीसाठी जे लोक काम करतात आहेत तो सगळा टेरेन जर पाहिला तर तिथे सगळ्या नद्या आहेत, छोट्या मोठ्या सगळ्या नद्या आहेत. तिथल्या नद्यांना पाणी राहिलं आहे, त्यामधनं आपल्याला जाणं कठीण होऊन जायला आहे. आपल्या फोर्सेसला एअरफोर्सचा सपोर्ट काही फारसा राहणार नाही. आणि त्या दरम्यान आता जर आपण भारतातली सुद्धा परिस्थिती बघितली तर भारतामधनं आपल्या सैन्याला तिकडे पाठवायचं आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रूप्सची मूव्हमेंट हाती घ्यावी लागेल. आणि आत्ताचा काळ असा आहे की ज्यामध्ये कापलेली पिकं जी आहे ती मार्केटमध्ये जातात. तर तुम्ही जर ट्रूप्सच्या मूव्हमेंटसाठी बऱ्यापैकी ट्रान्सपोर्टेशन वापरलं या कापलेल्या पिकांचं काय करणार. तर ही सगळी परिस्थिती त्यांनी समजून सांगितली. मग शेवटी इंदिरा गांधींनी विचारलं की असं जर आहे तर मग आपण केव्हा पावलं उचलू शकू. सॅम मानेकशॉंनी सांगितलं की काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्सची पूर्तता झाली तर मी तुम्हाला 100% सक्सेस ॲश्युअर करतो, पण त्याकरता थोडासा वेळ द्यावा लागेल, प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल आणि चेन ऑफ कमांड ही प्रॉपर असली पाहिजे. मला कोणत्या तरी एकाच ठिकाणाहून आदेश आले पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणाहून नाही. त्या कंडिशन्स पुढे मान्य केल्या गेल्या आणि सगळं झालं. आता त्यावेळेस मेजर जनरल असलेले JFR जेकब
हे ईस्टर्न कमांडमध्ये चीफ ऑफ स्टाफ होते. त्यांचं आत्मचरित्र आहे ॲन ओडिसी इन वॉर अँड पीस. त्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं काही पार्ट आपल्याला त्यांच्याच दुसऱ्या एका पुस्तकात सरेंडर ॲट ढाका बर्थ ऑफ ए न्यू नेशन ह्यामध्ये सुद्धा मिळतो उल्लेख. तर त्यात त्यांनी लिहिलं होतं की ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करण्यामध्ये त्यांचा एक फार महत्त्वाचा रोल होता. होता युद्धाला सुरुवात झाली. युद्धादरम्यान पाकिस्तानच्या आर्मीला बऱ्यापैकी डिफीट फेस करावी लागली. जनरल माणेकशॉंनी एक युनिक अशी स्ट्रॅटेजी ॲडॉप्ट केली होती की इकडे ग्राउंडवर युद्ध सुरू होतं, सैनिक सगळे लढ्यामध्ये एंगेज झालेले होते, मुक्तीबाहिनीचे लोक पण होते, त्यांचं ट्रेनिंगही सुरू होतं, निर्वासितांचे लोंढे त्या दरम्यानसुद्धा येणं सुरू होतं, बॉर्डरवरची परिस्थिती होती, सप्लाय होतं, इंटरनॅशनल प्रेशर होतं. या सगळ्या गोष्टी होत असतानासुद्धा त्यांनी एक युनिक स्ट्रॅटेजी वापरली की जिथे पाकिस्तान आर्मीचे काही ठिकाणी जे बेसेस होते त्या ठिकाणी त्यांनी काही पॅम्फलेट्स एअर ड्रॉप केले. त्या पॅम्फलेट्समध्ये लिहिलं होतं की तुम्ही सरेंडर करा. सरेंडर केल्यास जिनेवा कन्व्हेन्शननुसार आम्ही सोल्जर्सला सोल्जरसारखं ट्रीट करू. तुम्ही आता लढून उपयोग नाही. तर पाकिस्तानच्या आर्मीच्या बेसेसच्या आसपास जे हे सगळे पॅम्फलेट्स आणि हे सगळे सर्क्युलेट टाकल्या गेलेत, त्यामुळे पाकिस्तान आर्मीच्या मोरालवर, त्यांच्या मनोधैर्यावर फार मोठा परिणाम झाला. आणि त्या दरम्यान अनेक ठिकाणी असं झालेलं होतं की पाकिस्तान आर्मीमधल्या लोकांनी बांगलादेशी लोकांवर इतके अत्याचार केले होते की त्याचं एक त्यांना रिटालिएशनची भीती पण होती. आणि मुक्तीवाहिनी जे रेड्स करायची, मध्ये छापे टाकायची आणि आर्मीविरुद्ध लढायची, तर त्याची एक दहशत पण पसरली होती की अरे आपण एकीकडे भारतीय आर्मीचा अटॅकही झेलतो आहे, एकीकडे इथे होस्टाईल झालेलं आहे पॉप्युलेशन, इथली लोकसंख्या होस्टाईल झालेली आहे, इथली माणसं होस्टाईल झालेली आहे, आपल्याला ती मदत करत नाही आहे. आणि आता आपल्याला जे बाहेरून मदत यायला पाहिजे तीसुद्धा येत आहे असं दिसत नाही. कारण त्या दरम्यान आणखी काही डिप्लोमॅटिक गोष्टी झाल्या, आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्समध्ये बरेचसे काही बदल झाले आणि त्यानुसार अमेरिका आणि चीन यांनी डायरेक्ट इंटरव्हेन्शन टाळलं. आता ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की इतकी पाकिस्तान आर्मीची परिस्थिती वाईट झाली की त्यावेळेसचे तिथले जनरल ए के नियाझींवर प्रचंड प्रेशर होता. आणि नियाझींनी काय ठरवलं की आपण ढाकामध्ये सगळं आपला एफर्ट कॉन्सन्ट्रेट करायचा, कारण ढाका हे राजधानीचं शहर आहे, इथून आपण जायचं नाही, हा आपला फोर्ट्रेस बनवायचा. पण ढाकाच्या आसपासचे सगळे जे भाग होते तिथे मात्र हळू इंडियन आर्मी पुढे जातच होती, मुक्तीबाहिनीचे योद्धे पुढे जातच होते, मुक्तियोद्धा ज्यांना म्हणतात. आणि ह्यातही तत्कालीन मेजर जनरल JFR जेकब ह्यांच्या स्ट्रॅटेजीनी एक फार महत्त्वपूर्ण भाग प्ले केला होता. तो भाग असा की एक वॉर ऑफ मूवमेंट असं म्हटलं जातं त्या गोष्टीला, की मेन जे बेसिस आहे तिथे थेट अटॅक न करता आपण छोटे आसपासचे जे एरियाज आहेत, सबसिडायरी रूट्स, ह्या सगळ्या रूट्सवर कब्जा करायचा. एअरफोर्सचा सपोर्ट खूपच छान होता. नेव्हीनी तिकडे समुद्रामध्ये सगळं ब्लॉकेड तयार केलेलं होतं आणि ग्राउंड फोर्सेसनी एक करत असे जे सबसिडायरी रूट्स आहेत ते कॅप्चर जर केले तर मोठ्या एरियाजला जिथे पाकिस्तान आर्मी मोठ्या संख्येमध्ये तैनात होती त्या सगळ्या बेसेसला आपल्याला घेरता येईल आणि त्यांचं पण ब्लॉकेड करता येईल, जेणेकरून सायकोलॉजिकल प्रेशर जे ऑलरेडी त्यांच्यावर आहे ते अधिक वाढवता येईल. तर ह्या सगळ्या प्लॅननुसार अनेक गोष्टी इतक्या सुंदर कोऑर्डिनेशननी झाल्या की त्याचा परिणाम लगेच दिसायला लागला. आणि शेवटी एक काळ असा आला की 15 डिसेंबरला शेवटी नियाझी यांनी आणि पाकिस्तानातनं जी काही मदत मागितली तर त्यांना उत्तर जे आलं ते काही फार एन्करेजिंग नसल्यामुळे त्यांनी शेवटी म्हटलं की आता सीज फायरसाठीची आम्ही बोलणी करायला तयार आहोत, फक्त ह्या दरम्यान एक काम करा. त्यांनी भारतीय आर्मीला विनंती पाठवली की तुम्ही हल्ला थांबवा. त्याप्रमाणे जनरल माणेकशॉंनी निर्णय घेतला आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे, निगोशिएशन्ससाठी आम्ही काही काळ हा हल्ला थांबवतो आहे. 15 आणि 16 डिसेंबरचे हे 2 दिवस फार महत्त्वपूर्ण होते, फारच महत्त्वपूर्ण. कारण जे काही शेवटचं नाट्य झालं सरेंडरशी संबंधित ते या दरम्यानच झालं.
भारताच्या वतीने जे 1971 जी ऑफिशियल हिस्ट्री तयार करण्यात आली त्यामध्ये 16व्या चॅप्टरमध्ये त्याचा उल्लेख आहे की जनरल नियाझी, लेफ्टनंट जनरल नियाझीनी नंतर सरेंडर वगैरे सगळं झाल्यावर मेजर जनरल जेकब यांना सांगितलं होतं की नियाझींची पूर्ण तयारी होती 16 डिसेंबरच्याही 7 दिवस आधी सरेंडर करण्याची. पण पाकिस्तानचे जे त्यावेळेसचे प्रमुख होते याह्या खान ह्यांच्या आदेशानुसार ते थांबले. 14 डिसेंबरला मात्र याह्या खाननी नियाझींना मेसेज पाठवला की आपण अशा एका स्टेजला आलेलो आहो की जिथे अजून युद्ध करणं हे आपल्यासाठी मानवीयदृष्ट्यासुद्धा शक्य नाही आणि त्यातनं काही चांगलं निष्पन्न होईल असंही नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळेस नियाझींवर जबाबदारी ढकलून दिली की आता तुम्ही असे सगळी पावलं उचलू शकता की ज्यामुळे आपली माणसं जी आहेत त्यांचे जीव वाचतील आणि फायटिंग थांबेल. आता या सीजफायर दरम्यान मग सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो निगोशिएशन्सचा आणि इथे मेजर जनरल JFR जेकब यांची भूमिका फारच महत्त्वपूर्ण ठरली. 16 डिसेंबरच्या सकाळी JFR जेकब यांना जनरल माणिकशॉंनी आदेश दिला की तुम्ही ढाक्याला जायचं, नियाझींना भेटायचं आणि सरेंडरचं जे डॉक्युमेंट आहे ते त्याच्यासाठीची पूर्ण तयारी करायची. आता त्या दरम्यान असं झालं होतं की नियाझींनी तर प्रस्ताव पाठवला होता सीज फायरचा, युद्ध थांबवायचं, पण सरेंडर, शरणागती आणि सीज फायरमधला एक फरक असा आहे की सीज फायरमध्ये दोन्ही गोष्टींचं स्टेटस को असतं, दोन्ही साईडचं, दोन्ही बाजूंचं. पण शरणागतीमध्ये एक बाजूनी पूर्णपणे नमतं घेतलेलं असतं, एक प्रकारे स्वतःचा पराजय मान्य केलेला असतो. तर नियाझी सीज फायरबद्दलच फक्त बोलत होते आणि भारतीय सेनेकडून सतत सरेंडरबद्दल सांगितलं जात होतं. आता अशा कठीण प्रसंगी जेकब यांना जनरल माणिकशॉंनी सांगितलं की तुम्ही जायचं आणि ते सरेंडर सिक्युअर करायचं. जेकब गेले, ते हेलिकॉप्टरनी ढाक्याला पोहोचले. तिथे त्यांच्या स्वागताला युनायटेड नेशन्सचे काही प्रतिनिधी पण होते आणि पाकिस्तान आर्मीमधली पण काही माणसं होती. जेकब हे अनआर्म्ड होते, म्हणजे शस्त्र त्यांनी सोबत कॅरी केलेलं नव्हतं आणि त्यांच्यासोबत फक्त एक कर्नल हिंट MS खारा होते. ते ढाक्याच्या तेजगाव एअरपोर्टला पोहोचले. तिथे ब्रिगेडियर बकर सिद्दीकी, नियाझीचे चीफ ऑफ स्टाफ, हे सुद्धा तिथे हजर होते आणि त्यांना रिसीव केल्यानंतर कारनी थेट त्यांना ढाक्यामधल्या पाकिस्तान आर्मीच्या हेडक्वार्टरला नेण्यात आलं. तिथे जेकब यांनी स्वतःसोबत जी इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडरच्या डॉक्युमेंटचा ड्राफ्ट आणला होता तो त्यांनी नियाझी आणि इतर अधिकाऱ्यांपुढे मांडला. नियाझी त्यावेळेस तिथे एकटे नव्हते. नियाझींसोबत तत्कालीन पाकिस्तान आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीचे अधिकारी हे सुद्धा तिथे होते. त्यात जर काही नावच घ्यायची झाली तर नियाझींसोबत होते मेजर जनरल राव फरमान अली, मेजर जनरल जमशेद, रिअर ॲडमिरल शरीफ आणि एअर कमोडोर इनाम. या सगळ्यांसमोर जेकब यांनी त्या डॉक्युमेंटची चर्चा केली. अर्थातच पाकिस्तान्यांची पहिली रिॲक्शन ही होती की आम्हाला सरेंडर करायचं नाही आहे. पाकिस्तानी जे अधिकारी होते त्यांना त्यामध्ये बदल हवे होते. आता अशा वेळेस करायचं काय? मग जेकब तर तिथे तसे एकटेच गेले होते. त्यांच्याकडे अजून काही टूल्स नव्हते किंवा खूप मोठी सेना आहे दाखवायला वगैरे असं काहीच नव्हतं. मग त्यांना तेवढ्या वेळेत ते निगोशिएट करायचं होतं. तर इथे जेकब यांचा खरा कस लागला आणि त्यांनी जे केलं ते इतिहासामध्ये फार महत्त्वपूर्ण ठरलं. जेकब यांनी स्पष्टपणे नकार दिला त्या कंडिशन्समध्ये चेंज करण्यासाठी आणि त्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडर जे डॉक्युमेंट होता, ड्राफ्ट होता, तो दाखवल्यानंतर त्यांनी म्हटलं की आता पाकिस्तान आर्मीला याशिवाय पर्याय नाही. मग त्या दरम्यान जो काही ड्रामा झाला त्यावर एक छोटासा व्हिडिओ पण बनलेला आहे, मुक्ती नावाने, शॉर्ट फिल्म म्हणूया. मिलिंद सोमण यांनी जनरल JFR जेकब
यांची भूमिका उठवली आहे. त्याशिवायसुद्धा ॲन ओडिसी इन वॉर अँड पीस या आत्मचरित्रामध्ये JFR जेकब यांनी जे लिहिलं त्याच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की JFR जेकब यांनी प्रचंड सायकोलॉजिकल प्रेशर पाकिस्तानी अधिकाऱ्यांवर टाकलं. जेव्हा इतर अधिकारी तयार नव्हते त्यावेळेस शेवटी जनरल नियाझींना जेकब यांनी म्हटलं की आपण 2 मिनिट वेगळं बोलूयात. आणि तेव्हा नियाझींच्या कानावर त्यांनी अनेक गोष्टी टाकल्या. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर पाकिस्तान आर्मीनी सरेंडर केलं नाही तर भारतीय सेना आणि मुक्तिवाहिनी हे ढाक्यामध्ये येतील आणि ढाक्यामध्ये आल्यानंतर मग त्या पुढच्या परिणामांची शाश्वती आम्ही नाही देऊ शकत. नियाझींनी म्हटलं की आम्ही सीज फायरसाठी युनायटेड नेशन्सच्या सुपरविजनखाली तयार आहोत. JFR जेकब यांनी म्हटलं की नाही, सरेंडरच करायला लागेल. तर नियाझी म्हणाले की आमची सेना किती आहे त्याचा तुम्हाला अंदाज आहे का? ढाक्यामध्येच केवळ आमचे 30,000च्या आसपास लोक आहे. जेकब यांनी आधी पूर्ण माहिती काढलेली असल्यामुळे त्यांनी अतिशय कॉन्फिडेंटली सांगितलं 30,000 नाही, 26,400. इतका स्पेसिफिक आकडा ऐकल्यावर नियाझी उडालेच की अरे यांना सगळी माहिती आहे. त्यावर त्यांनी म्हटलं की तुमचे जे 26,400 इथे आहेत त्या व्यतिरिक्त तुमची सेना पूर्ण या ईस्ट पाकिस्तानमध्ये कुठे कुठे पसरलेली आहे. अतिशय ब्रीफली त्यांनी सांगितलं. आणि त्याशिवाय त्यांनी म्हटलं की तुम्हाला जर अमेरिका आणि चीन यांच्याकडनं मदतीची अपेक्षा असेल ती येणार नाही. नियाझींना हे ऑलरेडी याया खान आणि इतरांनी जे काही सांगितलेलं होतं त्यावरून अंदाज आलेलाच होता. पण भारतीय जनरललासुद्धा माहिती आहे आणि ते इतक्या कॉन्फिडेंटली सांगतात आहे त्याचं एक प्रेशर नियाझीवर आलं. जेकब यांनी आणखी त्याला पुढे रेटत म्हटलं की तिकडे नेव्हीनी ब्लॉकेड केलेलं आहे, एअरफोर्स अटॅक करतेच आहे, गव्हर्नर हाऊसला अटॅक तुम्हाला माहितीच आहे. आता फक्त एकच गोष्ट आहे, तुम्ही जर सरेंडर केलं नाही तर मुक्तिवाहिनीचे योद्धे हे ढाक्यामध्ये केव्हाही एंट्री करतील आणि ते झाल्यानंतर तुमचे जे कोणते अधिकारी कर्मचारी इथे आहेत आणि त्याशिवाय तुमची सेना जी इथे आहे, सेनेचे जवान आहेत, त्याच्यापैकी काही अधिकाऱ्यांचे परिवारजनसुद्धा त्यांच्यासोबत राहतात आहे, त्यांची बायका मुलं. आणि तुम्ही आजवर जो काही बंगाली लोकांवर अत्याचार केलेला आहे त्याचा सूड घेण्याची भावना खूप प्रबळ आहे बंगाली लोकांमध्ये. आणि जेव्हा ते मुक्तिवाहिनीचे योद्धे इथे येतील तेव्हा भारतीय सेनेला म्हणजेच आम्हाला फक्त 2 ऑप्शन्स राहतील. एक, मुक्तिवाहिनीचा साथ देणं किंवा सरळ सरळ बाजूला होणं आणि मुक्तिवाहिनी तुमच्यासोबत जे काही करेल ते फक्त बघणं. नियाझीला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती आणि नियाझी चिडून गेला होता. तर ते सगळं बघून जेकब यांनी अजून प्रेशर टाकलं आणि त्यांनी म्हटलं की मी अर्धा तास देतो आहे, अर्ध्या तासात मला योग्य तो निर्णय सांग. ते 30 मिनिट अतिशय महत्त्वपूर्ण होते आणि त्या 30 मिनिटादरम्यान जेकब हे नियाझीच्या हेडक्वार्टरच्या त्या बिल्डिंगच्या बाहेर आले. ते फिरले तिथे थोडंसं आणि तिथे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे की एक सैनिक जो होता बाहेर पाऱ्यावर त्याला त्यांनी विचारलं काय कसं चाललं आहे, कसे आहेत तुझे परिवारजन. तर ते म्हणतात की तो सैनिक ढसाढसा रडायला लागला आणि त्यांनी म्हटलं की आमच्या अधिकाऱ्यांनी कधी आम्हाला विचारलं नाही की आमचे परिवारजन कसे आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये ते फक्त स्वतःबद्दलच विचार करतात आहे. तर त्यावरून आणखी कल्पना येऊ शकते की परिस्थिती काय होती. पाकिस्तानी सेनेचं मनोबल कसं तुटलेलं होतं, खचलेलं होतं. तर त्यानंतर अर्ध्या तासांनी जेकब परत आत गेले आणि जेकब यांनी बघितलं तर इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडर हे नियाझीच्या टेबलवर होतं. नियाझी मान खाली घालून विचारात गडलेले होते. जेकब यांनी नियाझीला विचारलं काय ठरलं. काही उत्तर नाही. दुसऱ्यांदा विचारलं काय ठरलं आहे. काही उत्तर नाही. तिसऱ्यांदा विचारल्यानंतरही जेव्हा नियाझीकडून काहीही उत्तर नाही आलं तेव्हा जेकब यांनी अतिशय कॉन्फिडेंटली ते इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडरचा ड्राफ्ट तो उचलला टेबलवरून आणि हवेत ते फडकावत म्हणाले की तुझं काहीही उत्तर न देणं
याचाच अर्थ सरेंडरला होकार आहे असा मी घेतो. आणि ते डॉक्युमेंट त्यांनी आपल्या बॅगमध्ये टाकलं, बाहेर आले. आणि त्यानंतरचं सगळ्यांना माहिती आहे की त्याच दिवशी दुपारी म्हणजे लेट आफ्टरनून 4:31 इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडरवर सही झाली. आता जेव्हा हे इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडरवर सही झाली त्यावेळेस जनरल अरोरा आणि जनरल नियाझी या दोघांनी त्यावर सह्या केल्या. पण आपल्याला जनरल जेकबसुद्धा त्या फोटोमध्ये दिसतात आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर. जनरल जेकब यांनी त्या दरम्यान जे सायकोलॉजिकल प्रेशर टाकलं, अर्धा तास दिला, नियाझीचं खचलेलं मनोबल लक्षात घेऊन आणखी त्यावर प्रेशर टाकून सरेंडर स्वतःच्या टर्म्सवर जे निगोशिएट केलं त्याचं वेगवेगळ्या कारणांनी महत्त्व आहे. एक तर असं की सरेंडर हे पब्लिक सरेंडर झालं. म्हणजे आधी नियाझीनी प्रपोज केलेलं होतं की समजा, म्हणजे आधी जी चर्चा झाली होती अर्धा तासाच्या आधी, की 4 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होऊ द्या. तेव्हा जेकब यांनी म्हटलं नाही, पब्लिक सरेंडर. आणि तिथे रामना रेसकोर्सला एक पब्लिक सेरेमनी झाला ज्यामध्ये सरेंडर झालं. त्या दरम्यानची सुद्धा एक आठवण जेकब सांगतात. ते म्हणतात की जेव्हा इन्स्ट्रुमेंट ऑफ सरेंडरवर सह्या झाल्या त्यावेळेस जय बांगला वगैरे असे सगळे नारे लावले तिथल्या जनतेने. आणि त्यांनी इंडियन आर्मीला अतिशय सन्मानाने, प्रेमाने त्यांचा जय जयकार केला. पण त्याच वेळेस त्यांना पाकिस्तानी जी अधिकारी होते, सेनेचे अधिकारी आणि सेनेचे जवान वगैरे जे तिथे उपस्थित होते, त्या सगळ्यांवर ते अटॅक करायला उत्सुक होते. त्यावेळेस जेकब यांनी म्हटलं की नियाझी आणि इतरांना त्यांनी तिथून सेफ बाहेर काढलं. तर ह्यात सेफली बाहेर काढलं म्हणजे इंडियन आर्मीची जी ट्रॅडिशन आहे ती पण यामधनं दिसून पडते की एकदा आपण शब्द दिला तर त्या शब्दाला जागायचं. तर एकूणच जेकब यांनी ह्या दरम्यान जे काही निगोशिएट केलं त्यामध्ये त्यांचं स्किल दिसून येतं, त्यांचं अंडरस्टँडिंग दिसून येतं की त्यांना परिस्थितीची जाणीव कशी होती. त्या परिस्थितीमध्ये प्रचंड प्रेशर होतं, एक डेडलाईन मीट करायची होती की एवढ्या वेळातच हे करायचं आहे आणि संध्याकाळच्या आत ते करायचं आहे. आणि ते कन्व्हिन्स करून ते सगळं घडवून आणणं, त्याकरता सगळ्या व्यवस्था उभ्या करणं. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जेकब त्यानंतर आर्मीमध्ये बरीच वर्ष कार्यरत राहिले. तर जनरल जेकब हे त्यानंतर त्यांना बढती मिळत गेली, लेफ्टनंट जनरल झाले. आणि 1978 साली ते आर्मीमधल्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानंतर विविध ठिकाणी ते मार्गदर्शन करत राहिले. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना युवकांशी बोलायला फार आवडायचं. युवकांशी बोलायचे, त्यांना प्रेरित करायचे की तुम्ही आर्मी जॉईन करा. आणि त्याशिवाय सुद्धा त्यांचं एकूण सगळ्या परिस्थितीची जाण असणं, त्यांची स्कॉलरशिप, त्यांनी बरेचसा कालखंड स्वातंत्र्योत्तर काळातला बघितलेला होता. त्या कालखंडामध्ये त्यांचा जो काही रोल होता त्या अनुषंगाने नंतरच्या काळामध्ये त्यांना गोवा आणि नंतर पंजाबचे गव्हर्नरसुद्धा बनवण्यात आलं. त्या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी फार उत्तमरित्या पार पाडल्या. 2016 जेव्हा जेकब यांचं निधन झालं त्यावेळेस तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी जेकब हे गोव्याचे गव्हर्नर असताना त्यांच्याशी जो काही त्यांचा संबंध आला, संपर्क आला, तर त्या सगळ्यावर विस्तृतपणे प्रकाश टाकला होता. आणि जेकब ही वॉज अ व्हेरी फाईन मॅन असं त्यांनी म्हटलं होतं. जेकब यांनी गव्हर्नर झाल्यानंतर ज्या काही गोष्टी केल्या त्यामध्ये सुद्धा त्यांनी एक मिलिटरी हिस्ट्री, त्याच्याबद्दल मिलिटरीमधले यंग लीडर्सला आणखी प्रेरित करणे, या सगळ्या गोष्टी केल्या. पण अतिशय महत्त्वपूर्ण एक आहे की वयाची 90 क्रॉस केल्यानंतरसुद्धा त्यांच्यामध्ये एक विश्वास होता आणि त्यांना असं वाटायचं की युवकांनी थोडंसं काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी एक खुलं पत्र लिहिलं.
त्याला त्यांनी म्हटलेलं होतं ॲन ओपन लेटर टू सन्स अँड डॉटर्स. जेकब हे स्वतः अविवाहित होते. त्यांना मुलंबाळं नव्हती, दत्तकसुद्धा नाही. त्यामुळे त्यांनी भारतातल्या तरुणींनाच आपला मुलगा आणि मुलगी असं उद्देशित केलेलं होतं. त्यांना मुलगा आणि मुलगी असं उद्देशून त्यांनी काही गोष्टींवर प्रकाश टाकला होता. त्यांनी म्हटलं होतं की एकतर आज जे आपण बघतो आपल्या आसपास की लोक स्वतःचे धर्म, जात वगैरे या सगळ्या गोष्टींना देशापेक्षा अधिक महत्त्व देताना दिसतात, स्वतःच्या आयडेंटिटीजला. त्यांनी त्यांच्या त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की आय एम ए प्राऊड ज्यू अँड ॲम इंडियन थ्रू अँड थ्रू. म्हणजे मी ज्यू आहेच, त्याचा मला अभिमान आहेच, पण मी पूर्णपणे भारतीय आहे, भारतीय ओळख आहे. देशाबद्दलची त्यांची आस्था यातून ध्वनित होते. त्या पत्रामध्ये त्यांनी आणखी म्हटलेलं आहे की मला आज असं वाटतं की आमच्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी अधिक जास्ती योग्य प्रकारे प्रशिक्षित आहे, त्यांना अधिक संसाधनं उपलब्ध आहेत, त्याचा त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी योग्य तो वापर करावा. त्यात त्यांनी विशेष करून मुलांना उद्देशून म्हटलं होतं की तुम्ही स्त्रियांचा आदर करणं शिका. मला हे कळतच नाही की स्त्रियांवर अत्याचार होऊच कसे शकतात. त्यातनं सुद्धा त्यांनी समज देण्याचा एक प्रयत्न केला. आणि त्यांच्या त्या पत्रातला जो सगळ्यात शेवटचा परिच्छेद होता तो मी वाचून दाखवू इच्छितो, कारण त्या परिच्छेदामध्ये त्या सगळ्या पत्राचं आणि त्यांच्या संदेशाचं सार आहे. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आय एम फिनिश नाव. 90 क्रॉस केलेली होती, त्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं होतं की आय एम फिनिश नाव बट यू आर ओनली बिगिनिंग. पण तुमची तर सुरुवात होते, तुमच्या आयुष्याची सुरुवात होते. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. बिगिन विथ अ डिफरन्स. तुम्ही सुरुवात करताय ती एक वेगळेपणा जपून सुरुवात करा. इफ आय हॅड मॅरीड आय वुड हॅव वॉन्टेड माय सन ऑर डॉटर टू बी ॲन आर्मी मॅन. आर्मी लाईफ इज क्लीन, disciplined and has purpose. Think about this career option too. But also bear in mind, army life is not just song, dance and a glass of scotch. Let me tell you, my favorite drink is water. Over and out. जनरल जेकब. तर यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आर्मी जॉईन करा. मला जर मुलबाळ असते तर त्यांनासुद्धा मी म्हटलेलं असतं की तुम्ही आर्मी जॉईन करा, कारण आर्मीमधलं जे जीवन आहे ते अतिशय स्वच्छ, पारदर्शी, शिस्त असलेलं आणि सगळ्यात महत्त्वाचं इट हॅज पर्पज, एक विशिष्ट उद्देश देणार आहे. तर हे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करा. आर्मीच्या लाईफला तुम्ही एक करिअर ऑप्शन म्हणून घ्या, स्वतःचं आयुष्य त्यामध्ये घडवा. आणि त्यांनी त्यासोबत हेही म्हटलं होतं की आर्मी लाईफ याचा अर्थ फक्त सॉन्ग, डान्स आणि ग्लास ऑफ स्कॉच नाही, तर माझं फेवरेट ड्रिंक हे वॉटर आहे. म्हणजे अनेकांच्या मनामध्ये, ज्या सामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या भ्रांती असतात की आर्मीमध्ये गेलं की ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळतील, हे सगळं आपल्याला मिळेल आहे, त्यांनी त्यापुरतं फोकस रिस्ट्रिक्ट नव्हता ठेवला. आणि एवढे वर्ष आर्मीमध्ये सर्व केल्यानंतरही त्यांनी म्हटलं होतं की माय फेवरेट ड्रिंक इज वॉटर. तर जेकब ह्यांचं स्मरण करताना आपण त्यांचा हा संदेशसुद्धा लक्षात ठेवला पाहिजे. आणि विशेष करून आजच्या तरुण पिढीकरता त्यांनी जो संदेश दिला होता की आर्मी जॉईन करा, देशासाठी तुम्ही काहीतरी देणं लागता आणि आर्मी लाईफ हे करिअर ऑप्शन म्हणून निवडा. मला वाटतं आज त्यांचं स्मरण करताना, आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना, आपल्यापैकी जी तरुण मंडळी आता आर्मी जॉईन करायला पात्र आहेत त्यांनी हा संदेश घ्यावा आणि त्यांच्या इतक्या थोर पदाला पोचण्याच्या संधी कदाचित काही लोकांना मिळतील, कदाचित काही लोकांना मिळणार नाहीत, पण देशसेवेची संधी मात्र प्रत्येकाला उपलब्ध आहे आणि ती निश्चितपणे मिळू शकते. फक्त आपण ती संधी घ्यायला तयार आहोत का? नसल्यास अशा थोर व्यक्तींकडून आपण ती प्रेरणा घ्यावी आणि ती संधी जरूर घ्यावी असं मला वाटतं. धन्यवाद.
प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती, साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.